अनेक विद्यार्थी असा प्रश्न विचारतात, का हो सर गणित अवघड असतं का? मी त्यांना म्हणतो नाही, गणित अवघड नसतं. मग विचारतात मग गणित सोपं असतं का? मी म्हणतो नाही, गणित सोपं पण नसतं भाऊ. मग अवघड पण नसतं, सोपं पण नसतं, नेमकं असतं कसं गणित? पहा, गणित अवघड नसतं, गणित सोपं सुद्धा नसतं, परंतु गणिताला सोपं करता येतं. कसं करता येतं? दोन गोष्टींनी, एक तर प्रॅक्टिस आणि दुसरी गोष्ट इमॅजिनेशन. एक खूप छान थॉट आहे, तुम्हाला ते लिहिलेलं दिसत असेल तर, आपलं कॅमेरा ते करत असेल तर, प्रॅक्टिस लाईक यू नेवर ओन अँड परफॉर्म लाईक यू नेवर लूज. अर्थ सरळ सरळ आहे. प्रॅक्टिस एवढी करावी, अशी करावी की आपण आतापर्यंत आयुष्यात कधीच जिंकलो नाही, आणि परफॉर्म करत असताना त्याचा रिझल्ट देत असताना असा रिझल्ट द्यावा की आपण आतापर्यंत कधीच हारलेलो नाही. आपण या चॅनलवर इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत स्टेट बोर्ड सेमी माध्यम असो किंवा CBSE बोर्डाचे गणिताचे मॅथमॅटिक्सचे लेसन्स, सोबतच शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, MTS असेल, NNMS असेल, श्रेया परीक्षा असेल, याच्यामध्ये तुम्हाला लागणारं गणित, आपल्याला लागणारं गणित आणि बुद्धिमत्ता, ज्याला IQ किंवा रिझनिंग सुद्धा आपण म्हणतो, त्याच्यातले काही कन्सेप्ट याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबवरती, या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. सोबतच कमेंटमध्ये, मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमची डिमांड असणारा जो चॅप्टर आहे, जो तुम्हाला समजला नाही किंवा समजून घ्यायचा आहे, अशा चॅप्टर्सबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आगामी काळात जे येणार आहेत त्या व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, लाईक आणि कमेंट तर करायला तुम्ही विसरणारच नाही, मला माहीत आहे. नमस्कार, भेटूयात लवकरच नवीन एक चॅप्टर.